म्हणजे त्यांची बॅट नेहमी बोलते, माईकवर कमी बोलतात, हरकत नाही. तर तेजस भोसले यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं, क्रिकेटचे चाहते आणि पुणे पोलीसचे खेळाडू यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक अविनाश रामगुडे यांच्या सदाबहार फलंदाजीसाठी. अ, पुण्याचं नाव हा पुण्याचा ब्रँड आहे, संपूर्ण जगभर जात असतो आणि पुण्याचं नाव करत असते. गणेश भाऊ साळवी, गणभाऊ या, तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे. खूप चांगली बॅटिंग आणि ओपनर कसा असावा, पॉवर प्लेला कशी बॅटिंग करावी, दोन सर्कल असतं त्यावेळेला दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात, त्यावेळेला आपण कसे स्ट्रोक खेळायला पाहिजे याचं उत्तम उदाहरणच या ठिकाणी पेश केलं आकाश काळे. आणि नक्कीच आमच्याही हृदयामध्ये आकाश काळे ही अक्षरं नक्कीच लिहिली जातील. एवढं सुंदर 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. आकाश, जबरदस्त परफॉर्मन्स. या येणाऱ्या कालावधीमध्ये देखील तुम्ही अशाच प्रकारची बॅटिंग करावी, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दादा गायकवाड, दादा फटका. फलंदाजाची दादागिरी काय असते ही दादा गायकवाडच्या बॅटिंगमधून बघायला मिळते. आणि आज दादा गायकवाडने आपल्या थाटात आपल्या लौकिका साजेशी अशी फलंदाजी सुरू केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा फटका, 4 धावा. तुषार रणदिवे आणि दादा गायकवाड ही जोडी मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळते. या दोन्ही फलंदाजांनी पुण्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये उज्ज्वल केलेलं आहे. आणि ते दोन्ही फलंदाज तुम्हाला दिसतील. वाह, लेग ग्लान्स हा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक फाईन लेगला थोडेसे खराब क्षेत्ररक्षण, मात्र फारसा फटका बसणार नाही. तिथे 1 धाव फक्त मिळाली. धावफलकावरती आहेत 5 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजीसाठी तुम्ही असाल बघाल सोमनाथ गायकवाडला, तर फलंदाजीसाठी तुम्ही बघाल पुण्यातला वंडर बॉय आणि या स्पर्धेचा आयकॉन तुषार रणदिवे. या खेळाडूनं खूप कमी वेळात क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम केलेला आहे. यावेळेस हा फटका खरं तर थोडासा लेट खेळला होता, गलीमध्ये हा शॉट. 1 धाव तिथून घेतली तुषार रणदिवेनं आणि आपल्या धावफलकाला सुरुवात केली. 5 धावा असतील, 6 धावा असतील धावफलकावरती. षटक पहिलं सुरू आहे. माझ्या समेत पुन्हा एकदा जोडले जात आहे चंदू शेटे सर, जे खास मुंबईवरून या स्पर्धेसाठी आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे भरतदादांवरती, विशाल भाऊंवरती असलेलं प्रेम त्यांना या मैदानाकडे घेऊन आलेलं आहे. आणि तेही पुणे जिल्ह्यातले आहेत. अशा अनेक या स्टेजवरती तुम्हाला खूप पुणे जिल्ह्यातले लोक दिसतील की जे पुण्यातून बाहेर गेले आणि तिथून त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं. आता त्याची ओळख मी करून देतो. विषय आलाच तर माझ्या शेजारी जे बाबा ठवाळ बसलेले आहेत, सोशल मीडियामधून या स्पर्धेची बित्तम बातमी तुम्हाला जी ऐकायला मिळते ना, बघायला मिळते, वाचायला मिळते, तर ते बाबा ठवाळ यांच्या लेखणीतून. ते सुद्धा पुण्याचेच आहेत. आपल्या सासवड तालुक्यामध्ये नायगाव हे त्यांचं गाव आहे. पुरंदर सासवड पुरंदर तालुक्यामध्ये नायगाव हे त्यांचं गाव आहे. आणि ते देखील पुण्याचेच आहेत. परंतु जन्मभूमी अर्थात मायभूमी, मातृभूमी त्यांची पुणे असले तरी कर्मभूमी मुंबई राहिली. मुंबईतून ते पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटमध्येच्या माध्यमातून पुण्यात आलेत. दुसऱ्या बाजूला तुम्हाला बघायला मिळत आहेत संतोष नाणेकर, टेनिस क्रिकेट .inचे CEO. दरम्यानच्या काळामध्ये चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धावफलकावरती पुन्हा एकदा 8 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये तुषार रणदिवेला तुम्ही बघताय स्ट्राईक एंडला. संतोष नाणेकर हे सुद्धा पुण्याचेच आहेत. बारामतीमध्ये सुपे हे त्यांचं गाव आहे. आणि ते देखील मुंबईतून टेनिस क्रिकेटच्या प्रवाहात आले आणि पुण्यामध्ये देखील आज ते खूप चांगले कव्हरेज करतायत. संतोष नाणेकर, त्यानंतर चंदू शेटे हे जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक हे त्यांचं गाव. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगला खेळ त्यांनी सातत्याने केला. पहिलं षटक या ठिकाणी संपले. धावफलकावरती आहेत त्या 9 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये दादा गायकवाड, तुषार रणदिवे हे खेळतायत. तर या सगळ्या लोकांची आपण चर्चा करू. या मैदानाने गोटे अंपायर देखील बघितलेला आहे. तो सुद्धा पुण्याचाच आहे. 3 वेळा गोटे अंपायरला आपण बघितलं. शिरूर तालुक्यातलं कान्हूर मेसाई हे त्यांचं गाव आहे. परंतु तो देखील मुंबईतून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर क्रिकेटच्या माध्यमातून पुण्यात आला. तर ही सगळी माणसं आहेत. तुम्ही टेनिस क्रिकेटला आज शिखरावरती घेऊन जाणारी ही सगळी माणसं आहेत.
आणि आज त्यापैकी चंदू शेटे सर, संतोष नाणेकर सर, बाबा ठवाळ हे सगळे मंडळी आज आपल्या समेत पुन्हा एकदा इथे उपस्थित आहेत आणि त्यांची उपस्थिती सदोदित आपल्याला कायम असणार आहे. तर पहिलं षटक संपलं. धावफलकावरती आपण पाहू शकतो 9 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. मग पुन्हा एकदा चंदू शेटे सरांकडे येतोय. धन्यवाद. आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि पहिल्या 3 दिवसात बरेचसे धक्कादायक निकाल गणभाऊ आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि नवनवीन खेळाडू नवोदित खेळाडूंनी खूप चांगला खेळ पाहायला मिळतो आणि क्रिकेट नव्याचं असतं असं म्हटलं जातं आणि ते आज पाहायला मिळतं. आजच्या दिवसामध्ये कोणती टीम अंतिम 4मध्ये जाणार याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. यावेळेला कव्हरच्या दिशेने वेगवान फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होता. मृत्युंजय 12th मॅन, ऋषीदादा 12th मॅन. या स्पर्धेने 12th मॅन नसल्यामुळं काय घडलेलं आहे, गेल्या वर्षी मला वाटतं आपण बघितलंय, 2 वर्षापूर्वी बघितलंय, फायनलमध्ये सुद्धा पेनल्टी दिलेली आहे. काल पण बघितलंय, परवाही बघितलंय. वाह, जबरदस्त काउंटर अटॅक, काय शॉट आहे, ताकद म्हणजे दादा गायकवाड आणि हीच दादाची दादागिरी या मैदानामध्ये. षटकार. नक्कीच नक्कीच दादाची दादागिरी. सुरुवातीला शिरवणे चषक पावसाळी स्पर्धेमध्ये प्रत्येक संघामधून मुंबईत दाखल झाल्यानंतर मलाही हा प्रश्न विचारला पडला होता की जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याच हंगामात ज्युनियर प्रीमियर लीग दीपक मंडले सरांबरोबर तुषार रणदिवे आणि दादा गायकवाड या दोघांना पाहायला मिळालं. दादाची धडाकेबाज फलंदाजी सातत्याने पाहायला मिळत असते आणि मृत्युंजयला खेळत असताना दादा आणखी खुलतो आणि तो आज या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हे दोन्ही एका बाजूला जर पाहिलं तर तुषार रणदिवे सारखा एक नामवंत खेळाडू, दुसऱ्या बाजूला धडाकेबाज दादा, हे दोघे. परंतु दुसऱ्या बाजूला उदय गायकवाड 11 संघ त्यांना रोखण्याचा प्रयत्न नक्की करेल, कारण तोही संघ एक चांगला संघ आहे म्हणूनच इथपर्यंत पोहोचलाय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न ऑप्टमच्या थोडासा बाहेर होता, थोडेसे शफल झाले, गोलंदाजाने ओळखलं, चेंडू आणखी थोडासा बाहेर टाकला, मोठ्या फटक्यापासून वंचित राहावं लागलं दादा यांना. एका धावेवर मात्र नक्कीच समाधान होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 17वर आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ, आवडता खेळ, क्रिकेटचा खेळ. भरत दादा, आयुष्यात एवढ्या दिवस क्रिकेटमधून मला वाटत नाही कोणी दूर असेल, परंतु आपण सर्व होतो. तो कठीण काळ आता नक्कीच आपल्यापासून आता समोरून गेलाय, परंतु त्याही आठवणी नक्कीच आयुष्यभर राहतील की आम्ही एवढे अमुक एक महिने क्रिकेट खेळलो नव्हतो, कारण असा एकही दिवस नसतो. यावेळेला चांगला चेंडू, पुन्हा एकदा तीच लेंथ या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पहा, एक मोठा फटका मारला गेला, परंतु त्यातून सावरण्याचा प्रयत्न गोलंदाज, कारण शिकणं गरजेचं आहे. तुमच्यावर हल्ले होतील, आक्रमण होतील, परंतु त्यातून तुम्ही शिकणं गरजेचं आहे आणि आपण वेगळं काय करू ते दाखवण्याचा प्रयत्न करावा लागतो ना रे सर. आता दादा गायकवाड आणि तुषार रणदिवे जर समोर असतील तर गोलंदाजाने काय करावं? तुम्ही गोलंदाजाला बघू शकता, जे षटक टाकतोय संतोष भोसले, कन्सिस्टन्सी यॉर्कर आपण या षटकामध्ये बघितलेत. फुलर लेनचे चेंडू टाकून दोन्ही फलंदाजांना काही प्रमाणात त्याने रोखून ठेवलेलं आहे. आणि पाहिजे पुन्हा एकदा संतोषला, पुन्हा एकदा लेंथ बॉल, इथे तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. निश्चित सोमा गायकवाड, अप्रतिम क्षेत्ररक्षण, निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण. विशेषतः गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण पहिला षटकार जो खेळला होता दादा गायकवाडनं, त्यानंतर कुठलाही गोलंदाज मानसिकरित्या उद्ध्वस्त होऊ शकतो, परंतु संतोषनं तिथून पुढे पुन्हा एकदा प्रतिहल्ला चढवला आणि फलंदाजांना त्याने जागेवरती रोखून ठेवलेला आहे. यावेळेस दादा गायकवाड समोर, ओहो, पुन्हा एकदा थोडासा स्लोअर वन चेंडू होता, टप्पा टाकून बाहेर घेऊन गेला चेंडूला आणि दादा गायकवाड त्या चेंडूकडे बघत राहिला. निर्धाव चेंडू आहे, षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजाचं कौतुक याकरता करावं लागेल, दादाने एक मोठा फटका जरूर मारला, परंतु गोलंदाज तिथे घाबरला नाही. स्वतःच्या मनाशी सांगत होता, समोरचा फलंदाज जरी दादा असेल तर तुझ्यात देखील काहीतरी आहे, ते तुला आज दाखवावं लागणार आहे, कारण टिंगरे सरकार सारखी स्पर्धा आहे. इथे जर तू सिद्ध केलं तर तुझं नाव होणार आहे जगभर युट्यूबच्या माध्यमातून, तर काहीतरी करावं लागेल. पहा, नरेश सर प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा टाकला, फलंदाजांचा स्टान्स ओळखला आणि त्याच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करण्याचे सातत्याने प्रयत्न झाले, तर कौतुकास पात्र गोलंदाजी झाली. आणि असं वाटत होतं की फलंदाज आता कुठेतरी अधिराज्य गाजवत आहेत, परंतु हे क्रिकेट आणि ही मॅचची, बरं दादा, ही मॅचची विकेट दोघांसाठी देखील आहे, केवळ फलंदाजांसाठी नाही आहे, तर ही गोलंदाजांसाठी देखील आहे. अचूक टप्प्याची तुम्ही गोलंदाजी करा, तुम्हाला ही मॅच साथ देणार आहे. हे गेल्या वर्षी देखील आम्ही पाहिलं होतं आणि यावर्षी देखील तेच पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेट जगताविषयी आम्ही जरूर सांगत आहोत, कारण
या कोरोना कालखंडामध्ये आपलं टेनिस क्रिकेट जगत देखील पाठी नव्हतं. 2,77,187 रुपये CM फंडसाठी आपण जरूर जमा केले होते. स्वतः अमित ठवाळ बाबा देखील यांनी देखील त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि पुण्यातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यासाठी मदत करण्यात जरूर आली होती. आणि यावेळेला बॉल थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना जातोय सीमारेषा पार. अप्रतिम फलंदाजी. खरं तर उजव्याच्या थोडासा बाहेर चेंडू होता, त्याने बघितलं होतं की चेंडू गली आणि दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, 38 सर्कलवरती आहेत, तिथून जर गॅप मिळाला तर 4 येऊ शकतो. आणि तुषार रणदिवेचा हा प्रयत्न प्रचंड यशस्वी ठरला. 4 धावांबरोबर धावफलकावरती 22 धावा असतील. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना सोमनाथ गायकवाड ऑन दी मार्क. ओहो, ही ओळख आहे तुषार रणदिवेची. चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त फटकेबाजी. तुषार रणदिवेला तुम्ही जास्त काळ बांधून ठेवू शकत नाही. बेड्यात तोडणारा हा फलंदाज आहे आणि तो कसा पेटून उठतो ते बघायचंय. त्याची उंची छोटी असेल, परंतु चेंडूला देणारी उंची बघितली तर ती मात्र आकाशाला गवसणी घालणारी असते. यावेळेस सोमनाथ, आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर, बराचसा बाहेर आहे, वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकाला पुन्हा एकदा गती देईल आणि धावफलक दाखवतोय 29 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये या अगोदर आपण पाहिली होती. सलामी आकाश काळे आणि पप्पू रामगुडे, अविनाश रामगुडे या दोघांची. त्यानंतर चेंडू आकाशामध्ये, इथे यष्टीरक्षक, तिथे चेंडू खाली टिपतोय. अप्रतिम झेल. तर आयकॉन तुषार रणदिवे बाद. बऱ्याच वेळा आपण पाहिलं की बरेचसे फटके शरीरापासून लांब ठेवून पूल करण्याचा प्रयत्न होता तुषार रणदिवेचा आणि यावेळेस तो मात्र फसला. बाहेरची कट घेतली बॅटनं, चेंडूनं बॅटची, आणि तिथेच घात झाला. यष्टीरक्षकाने म्हटलं मात्र कुठलीही चूक केली नाही. गडीबाद होईल पहिला. ज्या भागीदारीची चर्चा करत होतो, ही भागीदारी इथे खंडित होते. तुषार रणदिवे, दादा गायकवाड. तुषार रणदिवेची फलंदाजी आपण पाहू. त्याने धावा बनवल्यात आपल्या संघासाठी 7 चेंडूमध्ये 14 धावा, 1 चौकार आणि एका खणखणीत अशा षटकाराचा समावेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये मृत्युंजय संघासाठी आपण पाहू. जोडी मैदानामध्ये आहे. दादा गायकवाडची फटकेबाजी तुम्ही बघताय की एखाद दुसरा मोठा फटका जरी आल्यानंतर तो सुद्धा पुन्हा एकदा चेंडूच्या मेरिटला महत्त्व देतो आणि आक्रस्ताळेपणा या फलंदाजाकडे नसतो. किती छानपणे हा फटका खेळलाय तुम्ही कव्हर पॉइंटला बघू शकता. 1 धाव इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होईल. यष्टीरक्षकाची थोडीशी घाई तिथे अंगाशी आली. 1 धाव दादा गायकवाडला पुन्हा एकदा मिळेल. 2 धावांबरोबरच धावफलकावरती तुम्ही बघाल 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच मी प्रतिस्पर्धी गोलंदाजाचं देखील आणि त्यांच्या कर्णधाराचंही कौतुक करेल थोडंफार, कारण डीप पॉईंट क्वचितच पाहायला मिळत असतो आणि त्याच्या गोलंदाजीची स्ट्रेंथ त्यांना माहिती आहे. दादा गायकवाड कुठे फटकेबाजी करू शकतात हेही त्यांना माहीत होतं आणि डीप पॉईंटलाच हा चेंडू देखील गेला होता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी नरेश सर संपतोय आणि 33 धावा पहा, 11ची सरासरी गाठली आहे. केवळ एकच खेळाडू बाद झालेले आहेत आणि 3 षटकं अजूनही बाकी आहेत. नरेश सर, म्हणजे हाणामारी करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे विकेट्स आहेत, तर प्रतिस्पर्धी संघाला धावा वाचवणं गरजेचं आहे आणि विकेटही घेणं गरजेचं आहे. तरी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये त्यांनी ज्या प्रकारचा खेळ केलेला आहे. खरं तर तुषार रणदिवे, दादा गायकवाड सारखे फलंदाज मैदानामध्ये असतानाही 11 धावांची सरासरी प्रत्येक षटकापाठीमागे ठेवलेली आहे ती क्षेत्ररक्षकांनी. अप्रतिम काही चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. मगाशी सोमनाथ गायकवाडनं अडवलेला चेंडू, त्यानंतर केलेली फेक आपण पाहिली. त्यानंतर गोलंदाजांनी सुद्धा सातत्यानं व्हेरिएशन करताना फलंदाजाला अडचणीत आणलेलं आहे. त्यांना यश मिळालं जरी नसलं तरी सुद्धा मोठ्या फटक्यांपासून खूप वेळा फलंदाजांना त्यांनी दूर ठेवलेलं आहे. नक्कीच, कारण अलीकडे 3 षटकांमध्ये 33 म्हणजे कमी वाटायला लागलेत, परंतु एक काळ असा होता MRIच्या चेंडूचा, पांढऱ्या रंगाच्या चेंडूचा, ज्यामध्ये बॉल टू बॉल रन देखील खूप व्हायच्या. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल तटवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून सिक्सर सुप्रीमोचे चेंडू वापरले जात आहेत. सिक्सरचा बॉल खूप चांगल्या मोठ्या प्रमाणावर 6 देखील पाहायला मिळत आहेत. पप्पू रामगुडे यांच्या बॅटमधून आपण 6 जरूर पाहायला मिळाले होते.
तर पाहूया दादा गायकवाड आणि कुलदीप कशा प्रकारे या धावसंख्येला या अगोदरच्या मॅचमध्ये 69 धावांचं आव्हान असं वाटत होतं मोठं, परंतु छोटं झालं. तर ती मॅच जरूर या ठिकाणी मृत्युंजय संघाला माहिती असणार आहे. दादा गायकवाड कुलदीप यांना जरूर त्याची जाण असणार आहे. आणि समोर माझ्या मते दिघीची ही सर्व खेळाडू आहेत, परंतु जिगरबाज आहेत एका विभागातील असल्याकारणाने, आणि त्यांनी या अगोदर स्वतःला सिद्ध केलंय. पाहूया यानंतर काय घडतंय. मिड विकेटच्या दिशेने हा स्ट्रोक जरूर खेळला, थोडासा बॉल बाजूला गेला आणि लगेचच दुसऱ्याही धाबेचा प्रयत्न जरूर केला जातो नरेश सर. थोडी घाई त्या क्षेत्ररक्षकाकडून तिथे बघायला मिळाली चेंडू अडवताना, आणि त्यामुळंच चेंडू त्याच्या हातातून निसटला. खरं तर मैदानामध्ये गवत आहे, परंतु हा टेनिस बॉल आहे. तिथं मुवमेंट चेंडूची बदलू शकते, परंतु नजर क्षेत्ररक्षकाच्या चेंडूवरती शेवटपर्यंत असणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस संतोषचा हा चेंडू, वंडरफुल शॉट, काय नो बॉल वरती चढवलेला हा षटकार. 7 धावा देणारा फटका दादा गायकवाडसाठी. संतोषची एक चूक मात्र त्या संघाला खूप महागात पडते. धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं गिअर आता बदलण्याची गरज होती आणि गिअर बदललेला आहे. दादा गायकवाड कसा यापुढे गोलंदाजांवरती तुटून पडेल हे बघायचंय. कारण जर असा एखादा चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमध्ये आल्यानंतर त्याचा आत्मविश्वास देखील काही पटीनं दुणावतो. नो बॉलवरती त्याने हा फट चेंडू खेळलेला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अतिशय देखणा असा फटका होता. आणि धावफलकावरती तुम्ही बघाल 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मृत्युंजय कोथरूड विरुद्ध उदयभाऊ गायकवाड या दोन संघामध्ये हा सामना आहे. प्रथम फलंदाजी मृत्युंजयचा संघ करत असताना तुम्ही बघताय, तर उदयभाऊ गायकवाड 11 संघ या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. दादा गायकवाड ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती 4 धावा घेत दादानं सुरुवात केली होती. त्यानंतर तो थोडासा शांत झाला आणि पुन्हा एकदा त्यानं आता षटकाराने इरादे स्पष्ट केले आहेत. काय गेले 2 वर्षापासून तुम्ही बघताय की पाऊस हा लेट पडतो, म्हणजे परतीचा पाऊस जरा जोरात पडतो. मला वाटतं दादा गायकवाडची ही इनिंग ही तशीच असावी की काय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती आलेला, परंतु एक धाव इथे दादा गायकवाडला मिळेल. धावफलकावरती हळूच स्कोअर पुढे जाईल. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर बघा 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. राजू पवार गोलंदाजीसाठी, उदयभाऊ गायकवाड संघाकडून. दादा गायकवाड ऑन स्ट्राईक. दादा दादा आणि दादागिरी षटकार. आता खरोखर बॅट तळपली आहे. प्रतिस्पर्धी संघाला विचार करायला लागेल दादाच्या या फलंदाजीचा. अन्यथा हा धावफलक मला तर वाटतं एका खूप मोठ्या उच्चांकाच्या दिशेने चाललाय नरेश सर. कारण ज्या पद्धतीने परतीचा आता पाऊस bat- पडायला लागला ना की तो हैराण करून टाकतो. यावर्षी आम्ही बघितले अक्षरशः कहर केला पावसानं. दादा गायकवाड मला वाटते हा परतीचा पाऊस असावा. खूप सुंदर फटका होता. खरं तर बॅकफूट पॉइंट कडून थोडीशी चूक झाली आणि त्यामुळे कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला देखील चेंडू अडवता आला नाही. तिथे 2 धावा, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, अजूनही धावा मिळू शकतात, परंतु 3 धावा इथे दादा गायकवाडला. कौतुक करावं लागेल. प्रत्येक फटका ते समोर खेळत नाहीयेत, हवेत खेळत नाहीयेत, मेरिटवर खेळतायत. जो चांगला चेंडू आहे त्याला सन्मान देत आहेत. काही चेंडू ते पॉईंटला देखील ढकलतायत आणि हे चांगल्या फलंदाजाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते आता स्वतःला सिद्ध करत आहेत. 4 ओव्हर झाल्यानंतर धावफलक जर पाहिला तर 56 झालाय. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. यात जर आक्रमणं झाली तर धावसंख्या 80 धावा ओलांडू शकतो, परंतु चांगली गोलंदाजी झाली, विकेट जर आल्या तर मात्र धावसंख्येचा ग्राफ खाली येऊ शकतो. नरेश सर, तुम्हा आम्हा सर्वांसाठी गेले 7-8 महिने खूप अवघड गेले आणि बऱ्याच ठिकाणी असं झालं की टेनिस क्रिकेट जगताने स्वतःला तिथे सिद्ध केलं. टेनिस क्रिकेट जगत कितीतरी संघ आहेत
त्या संघातील खेळाडूंच्या पाठी संघातील खेळाडू उभे राहिले, काही समालोचकांच्या पाठी असतील, समालोचक इतरांच्या पाठी असतील, किंबहुना चाहते असतील ते खेळाडूंच्या पाठी उभे राहिले. कारण कित्येक खेळाडू आहेत त्यांचं संपूर्ण सर्व काही या टेनिस क्रिकेटवर अवलंबून होतं. म्हणूनच की काय तिथे देखील आपल्या टेनिस क्रिकेटचा प्रत्येक घटक एकमेकांच्या मदतीला धावून आला आणि आपली ही एकी आहे टेनिस क्रिकेटची. यावेळेला दादाच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. दादा काही थांबायला तयार नाहीये. दादागिरी मैदानाच्या आतमध्ये. आज कमाल दादा गायकवाडच्या फलंदाजी मध्ये देखील आपल्याला बघायला मिळाले. विशेषतः त्याने जे षटकार ठोकलेले आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्याचा क्लास जाणवलेला आहे. आणि दादा गायकवाड अशा प्रकारच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. स्लॉटमध्ये जेवढे बॉल करण्याचा प्रयत्न झाला त्यातील जास्तीत जास्त चेंडू त्यांनी सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. त्यांची स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथवर जरूर गोलंदाजी झाली तर प्रहार करतात. यावेळेला आपण पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहू शकता. नो बॉल घोषित करतायत पंच. आपण बघतोय उदयभाऊ गायकवाड युवा मंच या मैदानामध्ये. एक धाव शॉर्ट आहे, थ्रो बॉल. नो बॉल आहे त्यात थ्रो बॉल पंच घोषित करतायत. आणि जर या स्पर्धेमध्ये कोणत्या गोलंदाजाला अशा प्रकारे नो बॉल दिला गेला तर त्याला त्या टीमला 2 धावांची पेनल्टी सुद्धा द्यावी लागते. त्यामुळं या चेंडूवरती मिळाल्या त्या 6 धावा. 3 धावा त्याने धावून घेतल्या, 2 धावा पेनल्टीच्या, 1 धाव नो बॉल, अशा 6 धावा या चेंडूवरती मृत्युंजयच्या खात्यामध्ये जमा होतील. खरं तर कौतुक मी करत होतो उदयभाऊ गायकवाड युवा मंच संघाचं, ज्या संघाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. परंतु जसं बघितलं आपण की ही फलंदाज थोडेसे घातक ठरत आहेत, त्यावेळेस मात्र हा संघ थोडासा मागे पडतोय की काय. यावेळेस पाहायचं स्क्वेअर लेगला अप्रतिम टिपल्या झेल तिथे, परंतु फ्री हिट होता त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. धावफलकावरती एका धावेची भर. निश्चित प्रकारे 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. नवीन संघ आहे उदयभाऊ गायकवाड युवा मंच. आणि नवीन संघ असताना देखील मोठ्या संघाविरुद्ध त्यांची जी झुंज आहे ती निश्चित प्रकारे कौतुकास्पद. दादाचा हा चेंडू हुकचा प्रयत्न, टायमिंग तर फसलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे आणि दादा गायकवाड बाद. सोमा गायकवाडनं पकडलेला अप्रतिम झेल. दादा गायकवाडची खेळी संपुष्टात आणि धावफलकावरती 69, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मृत्युंजय. दादा गायकवाडची फलंदाजी, 18 चेंडूंचा सामना केला, तब्बल 43 धावा त्यानं आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. अजीज पटेल नवीन फलंदाज. एक राजबिंडा खेळाडू, तितकाच देखणा खेळ साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू अजीज पटेल. मैदानामध्ये तुम्ही बघाल कुलदीप धायबर, अजीज पटेल ही जोडी शेवटच्या काही षटकांमध्ये, अर्थात अजून एक षटक शिल्लक आहे. आणि फुलटॉस चेंडू होता, पूलचा प्रयत्न तिथे, चेंडूची जी हाईट आहे ती पिकअप करता आली नाही आणि निर्धाव चेंडू. धावफलकावरती तुम्ही बघाल 69, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजितचा खरं तर पहिला चेंडू होता आणि तो इतका सोपा चेंडू होता की त्याला असं वाटलं की या चेंडूला आता मी षटकारच फेकून देईल. परंतु आल्या आल्या तुम्हाला पहिल्या चेंडूवरती असा प्रतिहल्ला करणं हे मला तरी वाटतंय खूप अवघड आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा पोझिशन बनवली होती परंतु खाली राहिला चेंडू. पूलचा हा फटका, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे. एका धावेबरोबरच धावफलकाला आता गती मिळेल आणि 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुलदीप धायबर ऑन स्ट्राईक. कुलदीप धायबर, मला वाटतं तुम्ही चंदू सर वर्णन केलं होतं की हा खेळाडू सतत स्टान्स बदलत असतो. म्हणजे स्टान्स म्हणण्यापेक्षा त्याच्या पायामध्ये भिंगरी असं म्हणू शकतो आपण. इतकी मुवमेंट असते. एक बॉल 1 to go. आणि त्यामुळं गोलंदाजावरती देखील खूप प्रेशर असतं ज्यावेळेस कुलदीप ऑन स्ट्राईक असतो. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू उजव्या बराचसा बाहेर टाकला होता आणि लेंथ पर्यंत पोहोचू शकला नाही कुलदीप. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. मृत्युंजय कोथरूड 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे षटक आता शिल्लक आहे आणि 8 खेळाडू बाद व्हायचे बाकी आहेत. राजू पवारच्या हातामध्ये परत एकदा चेंडू आहे. तर पाहायचंय शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये किती टोटल असू शकतो. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये, कारण या षटकाच्या देखील सुरुवातीला पाहिलं तर आक्रमण झाली होती परंतु तदनंतर गोलंदाजाने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि मोठ्या याहीपेक्षा मोठ्या धावसंख्येपर्यंत जाण्याची शक्यता होती परंतु त्याला लगाम तो उत्तरार्धात षटकाच्या घातलेला आहे. तर आता पाहूयात शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. 2 धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि
आव्हान आहे गोलंदाजांसमोर या दोघांनाही रोखण्याचं. अन्यथा मृत्युंजय 80 धावसंख्या देखील पार करू शकतो आणि तेच या ठिकाणी टार्गेट असू शकतं. 80च्या पुढे जाऊ द्यायचं नाही. कदाचित ही प्लॅनिंग जरूर असणार आहे. दिघी परिसरातील हे सर्व खेळाडू आपल्या गावासाठी क्रिकेट या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आज जर पाहिलं तर टिंगरे सरकार या महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेला हा संघ सोमनाथ गायकवाड या संघामध्ये आपण जरूर पाहतोय. आणि दाखवून देण्याचा प्रयत्न आहे की आम्ही पुणे जिल्ह्यातील क्रिकेटमध्ये आम्ही देखील तेवढेच महत्त्वाचं आहोत. प्रत्येकजण ते दाखवण्याचा प्रयत्न. पहिल्या 3 दिवस एक विकी स्पोर्ट्स क्लब आळे संघ या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर जर पाहिलं तर सचिन भाऊ भाडाळे केली आहे 6 धावांची षटकार. अजीज पटेल ज्या देखण्या फलंदाजीची आपण चर्चा करत होतो, खरं तर ही दैवी देणगी असते, कोणालाही ती मिळत नाही. अजीज पटेल तुम्ही मैदानामध्ये बघताय काय सुंदर षटकार खेळला. परत एकदा हा आकाशाला गवसणी घालणारा हा फटका आहे. सीमारेषा पार षटकार. लागोपाठचा दुसरा चेंडू अजीज पटेलनं. सुरुवातीला पहिले 2 चेंडू तो जो खेळला थोडासा असं वाटलं होतं की कॉन्फिडन्स कमी झाला काय, परंतु पुढच्या 2 चेंडूमध्ये त्याने जो आविष्कार दाखवलाय तो निश्चित लाजवाब आहे. यावेळेस फुल टॉस मात्र लिफ्ट करता आला नाही चेंडूला. स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषा पार 4. तर नक्कीच अजीज दिवाळीच्या दिवशी तिसरा धक्का मृत्युंजय कोथरूडला इथे बसेल आणि त्यांचा स्कोर असेल. अजीज बाद झाले. 2 चांगले फटके, प्रेक्षणीय फटके. खरं तर एक फटक्यांचं चांगलं प्रदर्शन मांडलं होतं अजीज पटेलनं. आणि अजीज बाद झाल्यानंतर धावफलकावरती 86 धावा. नवीन फलंदाज अकीब बेपारी. पाहिले तुम्ही या स्पर्धेमध्ये अनेक असे संघ आहेत. खरं तर मृत्युंजय कोथरूड सारखा एक ताकदवान संघ, परंतु या संघाची ताकद किती पटीने वाढलेली आहे. अनेक खेळाडू या संघामध्ये तुम्ही बघितले. खेड तालुक्यातून कुलदीपला बघितलं तुम्ही, जुन्नर मधून निलेश पिंगळे सुद्धा मला या संघामध्ये दिसतोय, सुमित भंडारे दिसतोय आणि बेल्ला जुन्नरचा हा खेळाडू अकीब बेपारी देखील आता वरती तुम्ही बघाल. 87 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मृत्युंजय कोथरूड. यानंतरच्या सामन्याची घोषणा आपण करतोय. परी 11 संघाचे संघनायक आपण ताबडतोब या. ही इनिंग संपेल तोपर्यंत टॉस झाला पाहिजे. कुलदीपचा हा फटका, खरं तर या फटक्यांसाठी कुलदीप ओळखला. 91 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मृत्युंजय कोथरूड. उदय भाऊ गायकवाड सर कौतुक करावं लागेल. दादा गायकवाडचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने तुषार रणदिवेने बॅटिंग केली. दादा गायकवाड यांच्या 43 धावा, तुषार रणदिवे यांच्या 14 धावा. अजीज पटेल थोड्या वेळासाठी आले परंतु धुमाकूळ घालून गेले. 17 धावा त्यांनी केल्या. कुलदीपने शेवटी एक चांगला फटका त्यांनी देखील खेळला. गोलंदाजीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सोमनाथ गायकवाड यांनी 2 षटकं टाकली, 1 विकेट घेतली, 24 धावा दिल्या. सोमनाथ भोसले 19 धावा, दुसऱ्या षटकात त्यांची गोलंदाजी थांबवली होती. त्यानंतर राजू पवार यांच्या बाबतीत देखील ते घडलं. अंकित काणेकर यांनी 10 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर अशा प्रकारे गोलंदाजीत जर पाहिलं तर सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला या फलंदाजांनी. परंतु दुसऱ्या डावात ज्या वेळेला हा दिघीचा संघ उदय गायकवाड 11 उतरेल तर त्यावेळेला त्यांना देखील तेच प्रयत्न करावे लागणार आहे. कारण क्रिकेटच्या खेळात दोन्ही संघ विशालभाऊ टिंगरे त्याचबरोबरीने भरतदादा टिंगरे यांचं कौतुक करावं लागेल. दरवर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य, दरवर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी भव्य दिव्य घेऊन यायचं. आज देखील जर पाहिलं तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व विचार करते की स्पर्धा आयोजन कसं करायचं, परंतु एक मोठी आणि भव्य दिव्य स्पर्धा देखील आयोजन या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच विशालभाऊ आपलंही कौतुक करावं लागेल आणि त्याचबरोबरीने भरतदादा आपलंही कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा इतर स्पर्धांना आदर्श निर्माण करून देऊ शकते. कारण थांबणारं नाहीये, परंतु देखील आपण काळजी घेतली पाहिजे. कारण कोरोना हा काही पूर्ण हद्दपार झालेला नाही. काय झाले, आपण मेंटली स्ट्रॉंग झालेलो आहोत, मानसिकदृष्ट्या आपण कणखर झालेलो आहोत. कोरोना तसाच आहे आणि त्यामुळे कदाचित आपण सहजपणे या स्पर्धांचं आयोजन करू शकतो. मी बघतो इथे कुणी मास्क वापरत नाही किंवा काय, कारण ती भीती आपल्या मनातून आता निघून गेलेली आहे. अनेक टेनिस क्रिकेटर्स त्यांनी देखील प्लाझ्मा डोनेट देखील केलेला आहे. त्यांचं देखील खरं तर कौतुक करायला पाहिजे. पप्पू तोडकर सारखे खेळाडू पुढे आले, ज्यांना कोरोनाच्या महामारीतून ते सहजपणे बाहेर पडल्यानंतर त्यांनी इतर लोकांसाठी देखील आपलं रक्तदान केलं.
प्लाझ्मा डोनेट केला तर त्यांचं देखील निश्चित कौतुक करायला पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये सुमित भंडारीचा हा चेंडू आकाशामध्ये, तिथे लॉंग ऑफला झेल सुटला. अजीज इज देअर. जीवदान मिळते, परंतु सुमित भंडारीला आक्रमण चढवणं हे निश्चित प्रकारे अवघड गोष्ट असते. अनेक वर्ष सातत्यानं गोलंदाजी करणारा हा खेळाडू राऊंड विकेट गोलंदाजी करतो. यावेळेस तुम्ही बघताय दोन्ही फटके असे होते की क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर आलेत. पुन्हा एकदा सुमित, बाहेरची कड, तिथे यष्टिरक्षकाला क्लोज यष्टिरक्षण करताना झेल घेणं हे निश्चित अवघड गोष्ट आहे. परंतु अकिबला ज्या पद्धतीने त्याने पाठीमागे कव्हरला ठेवलंय तो एक फायदा त्या संघासाठी झालेला आपल्याला इथे बघायला मिळतोय. आणि त्यामुळे धावा मिळाल्या नाहीत, धावफलकावरती आहेत त्या 0 धावा. सुमित भंडारीची गोलंदाजी दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण असेल तर तुम्ही फलंदाज कुठलाही असू द्या फरक पडत नाही. स्लोवर वन आणि तिथेच घात होतोय. व्हेरिएशन करायला गेला, नो बॉल आणि षटकार. दिवाळीच्या दिवसामध्ये तुम्ही बघता अलीकडं आपल्या गृहिणी काय करतात की युट्यूबवरती बघून काही पदार्थ बनवतात. काही बदल करायची गरज नाही. अजीज हा स्ट्रॉंग खेळाडू आहे. एक चूक झाली असली तरी फारसा फरक पडत नाही, त्याला फ्री हिट. सामना 24 मिनिटामध्ये संपवायचा आहे. 6 षटकांचा सामना 24 मिनिटामध्ये संपवायचा आहे. संघनायक ऋषिकेश जोरी आणि बाकीच्या खेळाडूंनी देखील नोंद घ्या, त्यामुळं टाइमपास नकोय. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, तिथे कव्हरला क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाही. आता फलंदाज बाद होईल. तर चंदू सरांकडे मी जाईल की सर किती प्रयत्न केलेत या षटकामध्ये सुमित भंडारीनं, अखेर त्याला यश मिळाले. नक्कीच तुमच्याकडे जर ती गुणवत्ता असेल, तुम्ही त्या अचूक टप्प्याची गोलंदाजी कराल तर तुम्हाला यश मिळणं स्वाभाविक आहे. सुमितने स्वतःला सातत्याने सिद्ध केलंय. PTPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये, JPL सारख्या स्पर्धेमध्ये सुमितने स्वतःला सातत्याने सिद्ध केलं. वेगवान गोलंदाज म्हणजे या फटाफट क्रिकेटच्या कालावधीमध्ये आजही गोलंदाज टिकून आहे ते सातत्याने त्यांनी दाखवलं. आणि नुसता वेग नाही तर तुमच्याकडे टप्पा असेल, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. सुमित तेच दाखवून देतोय. स्वतः भंडारी ज्वेलर्सचे मालक आणि त्याचबरोबरीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावचे सुपुत्र म्हणून ज्यांची ओळख आहे सुमित भंडारी, आज आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना यावेळेला खराब चेंडू, त्यावर एक बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने उत्कृष्ट फटका खेळला जातोय. आणि या 4 धावांच्या जोरावर धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू कोणीही टाकला तर त्या चुकीला माफी नाही. पहिलंही तेच झालं. स्लोअर वन टाकला, फुलटॉस गेला, त्यावर षटकार मारला. याही वेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता. फलंदाजाला जागा दिली स्ट्रोक बनवण्याचा आणि पर्यायाने चौकार आला. षटक या ठिकाणी सुमित भंडारी यांचं संपतंय. 11 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. पहिलं षटक संपल्यानंतर, एक विकेट माघारी परतल्यानंतर. तर दिघीच्या संघाचं कौतुक म्हणजे उदय गायकवाड संघाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने लक्ष जरूर मोठं आहे परंतु त्यांनी प्रयत्न सोडलेला नाहीये. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्या प्रयत्नाच्या दिशेने तुम्हाला सातत्याने मार्गक्रमण करावंच लागेल. 434 धावा झाल्या म्हणून मॅच सोडून दिली नव्हती साऊथ आफ्रिकेने. त्यांनी प्रयत्न चालू ठेवले होते आणि एक इतिहास त्यांनी तदनंतर घडवला होता. तर तसाच प्रयत्न या ठिकाणी टिंगरे सरकारमध्ये आपल्या संघाचा आणि दिघी गावाचा जर तुम्हाला या ठिकाणी ठसा उमटवायचा असेल तर ते प्रयत्न चालू ठेवावे लागतील. समोर मृत्युंजय सारखा एक नामवंत संघ आहे, परंतु आम्ही आज टक्कर देणारच आहोत. यावेळेला स्लोवर वन कमी गतीने परंतु स्लॉट मध्ये होता, समोरच्या दिशेने पाठवलाय चेंडू, सीमारेषा पार, चौकार. विजय चांदेकर अनेक वर्ष सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये आपलं यश दाखवतोय. आज देखील मला वाटतं काही जीवदान त्याला मिळालं असतील, परंतु त्यानंतरही खूप चांगली फलंदाजी विजय चांदेकरकडून इथे बघायला मिळेल अशी अपेक्षा असेल. धावफलकावरती 15 धावांची नोंद होते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि स्लोवर वन फ्लाईट होती चेंडूला आणि तिथेच घात झाला, बाहेरची कड, विजय चांदेकर बाद. पहिला धक्का. दोन्ही चेंडू त्याच पद्धतीचे टाकले गेले होते. फ्लाईट दिली होती, थोडीशी जास्त फ्लाईट दिली होती. स्लॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर ते यशस्वी झाले, परंतु या वेळेला ते ज्या पद्धतीने बॉलवर येणं गरजेचं होतं ते आले नाही. आणि गती थोडीशी कमी असल्या कारणाने फलंदाज वेट झाले. आणि गोलंदाजाची रणनीती पहा, त्या बॉलवर त्याला चौकार आला त्यांना, परंतु त्यांनी तो टप्पा सोडला नाही, ती लेन सोडली नाही. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तेवढ्याच फ्लाईटने बॉल टाकण्याचं धाडस केलं. आणि आजकाल फ्लाईट खूप कमी गोलंदाज टाकतात, परंतु कौतुक करावं लागेल पुन्हा
पुन्हा एकदा फ्लाईट दिली, परंतु त्यांना यावेळेला यश मिळालं. खरं तर डेअरिंग हा भाग खूप महत्त्वाचा असतो, कारण फ्लाईट असेल तर चेंडू बऱ्यापैकी आय साईट होतो आणि मोठा फटका खेळायला फलंदाजाला संधीसुद्धा खूप वेळ मिळते, कारण चेंडू बराच वेळाने येत असतो फलंदाजापर्यंत. परंतु अशी डेअरिंग करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्याने परिवर्तन केलं आणि गोलंदाजाला तिथे यश मिळालं. अतुल महांगडे, एवढी डेअरिंग कोण करू शकतं? यावेळेस परत एकदा तीच फ्लाईट होती, मात्र लेंथ यावेळेस थोडीशी जास्त. चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, 4 धावा. या 4 धावांबरोबरच धावफलकावरती आहेत त्या 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतुल महांगडे अशा प्रकारची डेअरिंग करणार, व्हेरिएशन, अफाट व्हेरिएशन असलेला हा खेळाडू. अनेक अश्र त्यांच्या भात्यामध्ये सुसज्ज आहेत आणि त्यामुळे कुठलं अश्र ते केव्हा काढतील याचा कधी नेम नसतो. विजय चांदेकरला अशाच एका अस्त्राचं बळी ठरावं लागलं. तर पाहायचं आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज हितेश चव्हाण ऑन स्ट्राईक. अतुल महांगडेला पुन्हा एकदा स्लोअर वन, यावेळेस आतमध्ये आलेला हा चेंडू आणि नो बॉल, थ्रो बॉल, नो बॉल. थांबावं लागेल इथे अतुल महांगडे साहेबांना आणि मला वाटते काही पेनल्टीज, काही एक्स्ट्रा रन्स इथे आता धावफलकावरती जोडल्या जातील. 3 धावा आणि 3 धावांबरोबर स्कोर असेल 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बदल करत असताना देखील तुम्ही हाताची शैली कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. कोपऱ्यातून हात वाकवला तर मला वाटतं अमर साठे सरांसारखे अंपायर्स तुम्हाला बिलकुल क्षमा करणार नाही. अमर साठेच काय, इथं अजय आवळे सर असतील किंवा गणेश साळवी सर असतील किंवा संजय भालेराव सर असतील, कुणी असेल, तर ही मंडळी तुम्हाला क्षमा करणार नाही. त्यामुळं तुम्ही सरळ हाताने गोलंदाजी करणं, क्रिकेटच्या नियमात बसेल अशी गोलंदाजी करणं इथे अपेक्षित आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने मला तर मुंबई पाठोपाठ पुण्याचं क्रिकेट सुद्धा खूप चांगलं झालेलं आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये अतिशय चांगले बदल या क्रिकेटने अनुभवलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देखील अभिजात क्रिकेटचा एक दर्जा बघायला मिळाला आहे. चेंडू कव्हरच्या दिशेने उडवला आहे, क्षेत्ररक्षकांना कुठेही संधी नसेल, 4 धावा. या चौकाराबरोबरच धावफलकावरती स्कोर पुढे पोहोचेल 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उदयभाऊ गायकवाड युवा मंच दिघी हा संघ फलंदाजी करतोय. खरं तर टोटल त्यांच्या पुढे मोठं आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाकडून बनवलेला उच्च स्कोर म्हणजे 91 धावा आणि त्या बनवल्यात त्या मृत्युंजय कोथरूडनं. आणि हा विक्रम मोडण्याची संधी उदयभाऊ गायकवाड 11 दिघी संघाला असेल या सामन्यामध्ये. 6 षटकामध्ये बनवायच्या त्यांना 92 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडूच्या समोर बॅट आणली, ड्राईव्ह केला, इनसाइड आउटचा हा शॉट, कव्हरवरून क्षेत्ररक्षक, चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील तिकडे यशस्वी, मात्र धावा मिळतील त्या 3. या 3 धावांबरोबरच धावफलकावरती 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हितेश चव्हाण आणि नवीन फलंदाज त्याच्या बरोबर गणेश, ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळते. दादा गायकवाडच्या हातामध्ये जे षटक अतुल महांगडे साहेबांचं अर्धवट राहिलं होतं ते षटक पुढे दादा गायकवाड पूर्ण करतोय. आणि दादा गायकवाडच्या समोर यावेळेस तुम्ही बघाल गणेश, तिथे आकिब कडून सुटलेला झेल जीवदान. तर मला वाटतंय सुमित भंडारी हा कमनशिबी गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये सुटले होते 3 झेल आणि या षटकामध्ये सुटला 1 झेल. 3 वेळा जीवदान मिळालं होतं. तुम्ही पाहू शकता एकदा 4 जीवदान मिळालेत या 7 चेंडूमध्ये सुमित भंडारीच्या. आणि हितेश चव्हाण खूप चांगली बॅटिंग करतायत, त्यांना मिळालं हे जीवदान आहे. कदाचित ते महागडे देखील ठरू शकतं. आणि परंतु सातत्याने संधी निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही आहे नरेश सर, आणि तेच सुमित भंडारी या ठिकाणी करतायत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उदय गायकवाड 11 खूप चांगली कामगिरी, त्यांच्याकडून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी आवश्यक धावगती पाहिजे ती मात्र त्यांनी नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये गाठली होती. त्यामुळे आम्ही देखील मॅचमध्ये आहोत हे ते नक्कीच सांगतायत. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, पॉईंटच्या दिशेने छेडछाड करण्याचा प्रयत्न, पंचांचे हात उंचावत आहेत. हा चेंडू स्वैर चेंडू घोषित करतायत. अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. 35 मोठ्या धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी गाठण्यासाठी त्या उद्देशाने दिघी संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मृत्युंजय तर दुसऱ्या बाजूला उदय गायकवाड 11 यांच्यातील मॅच.
यावेळेला समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू जरूर होता, परंतु एक धाव. या ठिकाणी ऋषीदादा सूचना तुमच्यासाठी असेल, कारण बराचसा वेळ या 3 षटकांसाठी खर्च झालेला आहे. तुमच्याकडे फक्त 7-8 मिनिटं आता शिल्लक आहेत आणि एवढ्या मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करणं मला वाटतं खूपच अवघड आहे. या वेळेस साकिबनं मात्र झेल टिपला आणि फलंदाज हितेश बाद. खूप चांगली गोलंदाजी सुमितचं मला कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती, पहिल्या चेंडूवरती झेल सुटला फाईन लेगला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटला मिड ऑफला, त्याच्यानंतर तिसरा झेल ज्यावेळेस फ्री हिटला जीवदान मिळालं, नो बॉलवरती देखील झेल सुटला आणि त्यानंतर झेल मात्र टिपला गेला. तर इतके जीवदानं पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर या षटकामध्ये आकिबनं जीवदान दिलं आणि त्यानंतर कुठे 2 विकेट आत्तापर्यंत सुमित भंडारीला मिळत आहेत. तर हा एक उमदा गोलंदाज आहे. मी अनेक वर्ष सुमित भंडारीची खेळ बघितलेला आहे, खूप वर्षापासून. अर्थात मी आणि तो आम्ही दोघं जण बरोबरच खेळायला सुरुवात केलेली आहे, बरोबर खेळलेलो आहे आणि त्यानंतर सुमितनं खरं तर सुरुवातीला जे त्याच्याकडे कौशल्य होतं त्यानं प्रयत्नपूर्वक कौशल्य मिळवलेलं आहे. खूप वर्षांची त्याची निष्ठा आहे, त्याचे प्रयत्न आहे आणि त्यामुळं सुमित भंडारी तुम्हाला आज यशस्वी झालेला बघायला मिळतो. एक मोठी साधना आहे. सुमित वरती हल्ला चढवला जातोय मिड विकेटला, तिथे झेल तर सुटलाय. अतुल मांगडे साहेब 6 धावांपासून चेंडूला लांब ठेवलंय, हे महत्वाचं आहे. या ठिकाणी बॉर्न क्रेझी कुंदन त्यांना विनंती करतो आम्ही, आपण लिस्ट आणि आपण स्वतः टॉससाठी चला. बॉर्न क्रेझी कुंदन आपण ताबडतोब लिस्ट घेऊन या. यावेळेस 2 धावा मिळतील आणि 1 धाव मिळेल धाव फलकावरती. 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. सुमित भंडारीचे हे जे षटक आहे, या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात फक्त 6. 5 चेंडूमध्ये मात्र 6 धावा सुमित भंडारीने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट देखील त्याने घेतली. अप्रतिम गोलंदाजी सुमित भंडारीकडून इथे. आतली कड यावेळेस फाईन लेग मदतीला येईल. 1 धाव आणि 1 धावेबरोबरच धाव फलकावरती 40 धावा. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 40. उदय भाऊ गायकवाड युवा मंच दिघी संघ 3 षटकं आता शिल्लक आहे. 3 षटकामध्ये गरज आहे ती 52 धावांची. पहिल्या 2 षटकामध्ये मला वाटतं 33 खूप चांगला स्कोअर होता, परंतु सुमित भंडारीनं इथे उधळलेल्या वारूचा लगाम खेचलेला आहे. ज्या पद्धतीनं त्यानं रोखलंय, या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7 धावा आणि 1 गडी देखील त्यानं बाद केला. आता पुढचे गोलंदाज या फलंदाजांना कसा अंकुश ठेवायचंय हे बघणार आहोत. सर चंदू सर 3 षटकं आणि 52 धावा हे टोटल आहे आणि मला वाटतं हितेश सारखा फलंदाज देखील बाद झालाय. काय परिस्थिती असेल उदय गायकवाड संघाची? इथे जर पाहिलं तर मृत्युंजय सध्या थोडेसे फ्रंट फुटला पाहायला मिळत आहेत, कारण 3 षटकांमध्ये त्यांना थोडंसं सीमित ठेवलंय, परंतु क्षमता आहे या दिघी संघाकडे देखील आणि त्या क्षमतेचा वापर करावा लागेल. आणि पहा यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु थेट हातात चेंडू जाईल. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विकेट या ठिकाणी मिळवत आहेत गोलंदाज तुषार रणदिवे. बॉर्न क्रेझी संघाचे संघनायक कुंदन यांना मी विनंती करतो, येत आहेत आपण लवकर या, कारण तुम्हाला माहिती आहे पेनल्टीचा नियम काय आहे. पुन्हा एकदा एक फलंदाज तुषार रणदिवेला इथे एक यश मिळालेलं आहे. आज फलंदाजीमध्ये तुषार फार काळ सेवा करू शकला नाही. 14 धावा त्याने काढल्या, परंतु गोलंदाजीमध्ये तुषार रणदिवे इथे प्रचंड यशस्वी ठरतोय. विशेष म्हणजे मी बघितले तुषार रणदिवेला मुंबईमध्ये, तो फलंदाजीपेक्षा गोलंदाजीमध्ये देखील प्रचंड यशस्वी ठरलेला आहे आणि आज या मैदानामध्ये देखील तो त्याची झलक मैदानामध्ये दाखवतोय. बोला. परी 11. यानंतर नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे. परी 11 विरुद्ध बॉर्न केझी या दोन्ही संघांमध्ये टॉस होईल. कुंदन आणि अनिल माळी मला वाटतं ही दोन्ही खेळाडू इथे उपस्थित आहेत. टॉससाठी चला. टॉस
बॉर्न क्रेझी आणि परी 11 या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना होतोय. सन्माननीय माधवराव कानसकर आणि अनिलजी चांदणे यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो, आपण टॉससाठी चला. इनसाइड आउट, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. या 6 धावांबरोबरच धावफलकाला आता गती मिळेल. तुषार रणदिवेने खूप चांगले चेंडू टाकले होते, परंतु एक चेंडू आपण म्हणतो ना स्लॉटमध्ये, आणि त्याचाच एक चांगला फायदा फलंदाजाने इथे घेतला. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू असताना. बॉर्न क्रेझी आणि परी 11 संघनायक या. मान्यवरांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल मैदानामध्ये संपन्न होतोय. तुषार रणदिवे चेंडूचा भोवरा बनवतो. यावेळेस परत एकदा इनसाइड आउट, चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑफ तिथे टिपला अप्रतिम झेल. सुरेख कॅच इथं पकडला आणि 5वा धक्का बसेल. उदयभाऊ गायकवाड युवा मंच दिघी संघाला 5 गडी बाद. धावफलकावरती 47 धावा. शेवटची 2 षटकं आता इथे शिल्लक असतील आणि विजयाचं अंतर मात्र खूप वाढलेलं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जो स्टार्ट होता तो स्टार्ट अप्रतिम होता. 33 धावा घेतल्या होत्या, परंतु पुढची 2 षटकं होती ती मात्र उदयभाऊ गायकवाड संघासाठी प्रचंड अडचणीची होती. त्या अगोदरच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7. सुमित भंडारीने जे षटक टाकलं होतं त्यानंतर धावा आल्या 7. जे षटक टाकलं होतं तुषार रणदिवेने. मागच्या 2 षटकामध्ये फक्त 14 धावा मिळाल्यात आणि मला वाटतंय त्यांची अडचण आता उदयभाऊ गायकवाड युवा मंच वाढलेली आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये त्यांना धावा बनवायच्या आहेत. 45 धावा. तर सातत्य दाखवावं लागतं क्रिकेटच्या खेळात. नुसतीच स्टार्ट चांगली करून होत नाही, तुम्हाला ते सातत्य ठेवावं लागतं. मोठ्या धावसंख्येचा तुम्ही ज्यावेळेला पाठलाग करता त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागते. पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुमित बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू जर पाहिलं तर वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. दडपण मात्र आता फलंदाजी करणाऱ्या संघावर आहे, कारण आता केवळ षटकार चौकारांचीच आवश्यकता या ठिकाणी आहे. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुमित आणि तदनंतर जर पाहिलं तर तुषार रणदिवेने केलेलं एक चांगलं षटक मॅचमध्ये पारडं तर मृत्युंजय संघाचं नक्कीच जड आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. लॉंगॉनच्या दिशेने त्या ठिकाणी दादा गायकवाड आले. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एक मोठी स्पर्धा, नावाजलेली स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. लाखाचं मोल कुणाला मिळणार याची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नक्कीच सुरू असणार आहे. मग ग्रामीण असू देत किंवा शहरी खेळाडू असू देत, सर्वांमध्ये हेच चर्चा सुरू आहे. आपल्या तालुक्यातील किती खेळाडू ही स्पर्धा खेळले, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या विभागातील, आपल्या प्रभागातील किती खेळाडू ही स्पर्धा खेळले याची देखील चर्चा गावागावांमध्ये, विभागामध्ये, तालुक्यांमध्ये होताना पाहायला मिळते. आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील खेळाडू या मोठ्या स्पर्धेत कसा परफॉर्मन्स दाखवत आहेत तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. टिंगरे सरकार ही एक नक्कीच पुणे जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. tenniscricket.in वर ही स्पर्धा. कोण होणारी विजेता या स्पर्धेचा उद्या संध्याकाळच्या सत्रात नक्कीच कळेल, परंतु तोपर्यंत आपल्याकडे ही खमंग मेजवानी जरूर मान्यवर उपस्थित होत आहेत. टेनिस क्रिकेटचे प्रसिद्ध असे स्टार खेळाडू चाकण खराबवाडीवरून सन्माननीय सुभाष बिरदवडे यांचं आगमन झाले. टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, अप्रतिम लेंथ चांगली होती आणि थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. इथे धाव फलकावरती धावा आहेत त्या 48 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज सुमित आवटी अप्रतिम गोलंदाजी करतोय. शेवटची 3 षटकं धावांसाठी प्रचंड झगडावं लागलंय ते उदयभाऊ गायकवाड युवा मंचला. ओहो, क्लीन बोल्ड, 6वा धक्का. नारायणगावचा गोलंदाज आज मात्र धानोरीमध्ये आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय.
यावर्षी खरं तर अनेक खेळाडूंना अनेक स्पर्धांना मुकावं लागलं. विशेष करून हंगाम जरी लेट सुरू झालेला असला तरी सुद्धा अजून स्लो सुरू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा यावर्षी झालेल्या नाहीत. नक्की JPLचा मी उल्लेख करेल कारण हंगामाच्या सुरुवातीला त्या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. परंतु अशा काही स्पर्धा ज्या नक्की झाल्यात त्यामध्ये टिंगरे सरकारचं नाव घ्यावं लागेल. नाही, तुम्ही JPLचा उल्लेख करता. UK टायगर चॅम्पियन्स ही सुद्धा सुरुवातीला होणारी स्पर्धा, इकडे खराडे चषक ही स्पर्धा देखील अगदी हंगामाच्या सुरुवातीला होते आणि या स्पर्धा यावर्षी झालेल्या नाहीत. त्याचबरोबर आळंदीचे एक प्रसिद्ध क्रिकेटर सन्मान्य सुमितजी कांबळे यांचे आगमन इथे होते. त्यांचं पण आपण मनापासून स्वागत करू टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीनं. वाईड चेंडू एक अतिरिक्त धावफलकावरती नोंदवली जाईल. 49 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मला वाटतं सुमित औटीच्या गोलंदाजीनं मृत्युंजय कोथरूडचा विजय सोपा केलेला आहे. 2 षटकामध्ये ज्या 45 धावांची गरज होती तो संघ कुठेतरी या षटकामध्ये पुन्हा एकदा अजून पिछाडीवरती पडतोय. उदयभाऊ गायकवाड युवा मंच यावेळेस 1 धाव अपेक्षित आहे. तिथे क्षेत्ररक्षकाने फारसे शरीराला ताण घेतला नाही तरी चालेल. 1च धाव मिळू शकते. एका धावेबरोबरच धावफलक 50 वर पोहोचेल. अजूनही 41 धावांची गरज आहे आणि शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 चेंडू 41 धावा. विजयाचा पाया रचलाय, पाया भरलाय नव्हे तर विजयाचा कळस चढवतायत मृत्युंजय कोथरूड या षटकामध्ये असं आपण बघतोय. सहा चेंडू माफ करा 42 धावा. 91 धावा बनवल्यात त्या मृत्युंजय कोथरूडनं. 92 धावांची गरज आहे. 50 बनवल्यात तर 42 धावा आता अपेक्षित आहे. 6 चेंडू 42. अजीज ऑन मार्क. आज फलंदाजीमध्ये अजीजला बघितलं आपण 2 खणखणीत षटकार ठोकले होते. प्रेक्षणीय आणि देखणे फटके होते. अजीज त्यानंतर गोलंदाजीला देखील 5 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. यावेळेस पुलचा पॉवरफुल षटकार. या षटकाराबरोबरच मला वाटतंय थोडीफार प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. पुन्हा एकदा दुसरा सेकंड ब्लास्ट ऑफ धिस ओव्हर षटकार. 2 खणखणीत परंतु उशीर झालेला आहे. हे षटकार अगोदरच्या षटकामध्ये बघायला मिळाले तर काही होप्स होते उदयभाऊ गायकवाड युवा मंचसाठी. आस्किंग जो स्ट्राईक रेट आपण पाहतो तो 600च्या पुढे आहे. त्यामुळे इथून मॅच जिंकणं हे बरंच अवघड आहे. परंतु उदयभाऊ गायकवाड युवा मंच हा संघ देखील आपली स्ट्रेंथ दाखवून देतो इथे. या षटकाराबरोबर धावफलकावरती 63 धावा. नो बॉल विच नो. तर कदाचित स्टेप आउटचा नो बॉल असावा. साईड लाईनचा नो बॉल असेल. हो पुन्हा एकदा थोडासा आपटला होता हा चेंडू. आतमध्ये आणला आणि फलंदाज त्या चेंडूवरती पूर्ण फसलेला आहे. धावफलकावरती आहेत धावा 64 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त स्पिनचं कौशल्य दाखवतोय. अप्रतिम ऑफ स्पिन गोलंदाजी करताना तुम्ही बघताय अजीज पटेलला. पहिले 2 षटकार खेचल्यानंतर मात्र फुल्ली कंट्रोल गोलंदाजी आणि पुढचे सगळे चेंडू निर्धाव. याचबरोबर षटक संपला आणि सामना जिंकला. मृत्युंजय कोथरूडनं विजयाची उमटवली मोहोर. या सामन्यावरती केला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. तर मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करावी. मला वाटते ही गोष्ट आता काय आपल्यासाठी फारशी काही औत्सुक्याची राहिली नाही. कोण असेल मॅन ऑफ द मॅच. निश्चित प्रकारे या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली आणि मला वाटतं तब्बल 5 षटकार. यस दादा गायकवाड 4 षटकार 1 चौकार बनवल्या तब्बल 43 धावा. चेंडूंचा सामना केला केवळ 18. मॅन ऑफ द मॅच दादा गायकवाड. आपण मंचाकडे या. आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करा. पुढची मॅच देखील लगेच सुरू होईल.
या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं वितरण आपण करणार आहोत. मी विनंती करतो सन्मान्य विनोदजी पोटे परी 11चे संघमालक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब वितरित केला जाईल. मॅन ऑफ द मॅच दादा गायकवाड. 18 चेंडूमध्ये बनवल्या 43 धावा, 4 षटकार, 1 चौकार, खणखणीत आणि यात सहज सुंदर खेळीला इथे आता सामनावीराचं कोंदण मिळेल. या दादा गायकवाड, विनोदजी पोटे परी 11चे संघमालक यांच्या शुभ